नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. प्राप्तिकर विभागानं महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडकीस आले. प्राप्तिकर विभागानं मुंबईतल्या 2 बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी शोध मोहिमेला सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधील सुमारे 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झालेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, 2 समूहांचे सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सुद्धा सापडल्याचं आता समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या या सगळ्या इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत. या धाडी पहिल्यांदा ज्या धाडी पडल्या त्या अजित पवार आणि त्यांच्या संबंधितांच्या वर होत्या. या दुसऱ्या धाडी आहेत त्या बांधकाम व्यावसायिकांवरती पडलेल्या आहेत. त्यामुळे या धाडींमधून आता पावणे 200 कोटी रुपयांची जवळपास बेहिशेबी मालमत्ता समोर आलेली आहे. याच्या आधीची जी धाड टाकलेली होती त्यातून 1000 कोटीपेक्षा जास्तचे दलालीचे पुरावे मिळाल्याचं सुद्धा प्राप्तिकर विभागानं सांगितलेलं होतं. आणि आज जी माहिती समोर येते त्यानुसार 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार, बेहिशेबी मालमत्ता आता जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागानं या धाड सत्राच्या माध्यमातून जी कारवाई सुरू केलेली आहे त्यातून काळ्या पैसेवाल्यांचे चांगलेच धाबे देणार. प्रबोधनमधील प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळा होतोय आणि प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरे यांना निमंत्रित करा असं आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आहे. विरोधी पक्षनेत्यांना न बोलवल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कार्यक्रमाला राज ठाकरेंना बोलावलं जावं असं म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रबोधनकारांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि या कार्यक्रमाला राज ठाकरेंना निमंत्रित करावं अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? विलास, आपण बघितलं तर याच्यापूर्वी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिलेली आहेत, परंतु ती सगळी पत्र हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट किंवा इतर गोष्टींच्या बाबतीतले होते आणि भ्रष्टाचार उघडकीस आणणारे किंवा भ्रष्टाचारावर आरोप करणारे होते. परंतु आज हे जे पत्र लिहिलं आहे हे जर बघितलं तर यात असं लक्षात येतं की प्रबोधनकाराशी संबंधित एक कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला सरकारी हा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आणि त्याहीपेक्षा दुसरी मोठी गोष्ट म्हणजे की उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरे यांनाही निमंत्रण अजूनही देण्यात आलेलं नाही अशी माहिती मिळते. या दोन्ही गोष्टींवर बोट ठेवण्यासाठी म्हणून आज आशिष शेलार यांनी पत्र लिहिलेलं आहे. राजशिष्टाचारानुसार देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलं पाहिजे आणि नात्याच्या आधारे राज ठाकरे यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं पाहिजे. सरकारनं निमंत्रण तर किमान द्यावं, यायचं नाही यायचं ते नाकारायचं हा त्या व्यक्तीचा मुद्दा असतो. परंतु जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसात विरोधी पक्ष नेत्यांच्या बाबतीत तर हे कायमच होत आलेलं आहे की शिवसेनेच्या वतीनं प्रोटोकॉल बाजूला सारून कायमच त्यांना निमंत्रण दिलं जात नाही कुठल्याही सरकारी कार्यक्रमांना. दुसरीकडे मात्र आपण जर आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली भावना जी दुसरी व्यक्ती आहे ती आहे राज ठाकरे आणि आशिष शेलार हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे या पत्रामध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख करून राज ठाकरेंना मान देऊ केलेला आहे. आपल्या मित्राच्या मनातली एखाद्या वेळेला खदखद या पत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरीकडे एक कानपिचका घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलेला आहे सरकारचा आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांचा, की त्यांनी या कार्यक्रमासाठी या दोन्ही नेत्यांना बोलवलं पाहिजे. बघूयात या संदर्भात आता काय नेमका निर्णय सरकारकडून घेतला जातो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
मुंबईत दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडणार आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहतील तेव्हा विजयादशमी निमित्तानं जी शस्त्र काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल अशा सूचक इशारा राऊतांनी दिलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे। मधल्या काळात देशात राज्यात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तसंच षण्मुखानंद हॉलमध्ये नियमांचं पालन करून आजचा मेळावा होईल। त्यातून महाराष्ट्राला देशाला राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल असंही राऊत म्हणाले। दसरा मेळावा आज आहे, विजयादशमी आहे। आता तुम्हाला संध्याकाळी जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख भाषणाला उभे राहतील तेव्हा तुम्हाला कळेल की विजयादशमी निमित्त जी शस्त्र काढली जातात शमीच्या झाडावरची ती कोणासाठी कशासाठी काढली जाते। नक्कीच आजचं भाषण त्यांचं फार महत्त्वाचं आहे। देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी मधल्या काळात घडलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख काय भूमिका मांडतात याकडे राजकारणामध्ये देशभरात लक्ष आहे। तेव्हा शिवसेनेचा जो दसरा मेळावा आज षण्मुखानंद हॉलमध्ये होतोय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत आणि त्यामुळे त्यांचं भाषण हे आज शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं असेल। कारण शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना एक ऊर्जा देण्याचं काम आत्तापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आता उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ते केलं जात आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या मेळाव्याच्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसैनिकांनी आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कोरोनाच्या काळामुळे शिवसेनेचा अत्यंत अस्मितेचा असणारा हा दसरा मेळावा याआधी होऊ शकला नव्हता उदय, पण आता बऱ्याच दिवसानंतर हा दसरा मेळावा होतोय। कसा उत्साह आज शिवसैनिकांमध्ये जाणवतोय? विलास, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा होतो आहे, मात्र हा पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये होत नसून तो सांगली इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे आणि या हॉलची कॅपॅसिटी जी आहे ती जवळपास 2600च्या आसपास आहे आणि राज्य सरकारने जे नियम केलेले आहेत की 50% उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यासंदर्भात त्यानुसार जवळपास 1250 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो होणार आहे। फक्त मुंबई आणि ठाण्यातले काही निमंत्रित पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे शिवसैनिक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच फक्त इथे निमंत्रण देण्यात आलेले आहे। शिवसेनेचे सर्व मंत्रीगण खासदार आमदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। बरोबर 7:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचं मार्गदर्शनपर भाषण जे करणार आहेत। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला खूप मोठी परंपरा आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, शिवसेनेची एकूणच पुढची रणनीती जी असणार आहे, पुढची राजकीय वाटचाल असणार आहे ती दसरा मेळाव्यातून जाहीर केली जात आहेत। आणि आता तर शिवसेना स्वतः सत्तेमध्ये आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान आहे आणि त्यानंतर आता शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असणार आहे, पक्ष बळकट करण्यासाठी शिवसेना नेमकं काय करणार आहे हे पाहावं लागणार आहे। पुढील वर्षी म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई महापालिकेसह एक प्रलंबित महानगरपालिकेच्या जवळपास 17 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। हे खूप मोठं आव्हान असणार आहे खरं तर शिवसेनेसमोर। शिवसेना या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी सध्याची सत्तेमध्ये आहे, त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढणार का स्वतंत्रपणे लढणार हे पाहावं लागणार आहे। एकूणच शिवसेना या संदर्भात काय रणनीती असेल ती आजच्या सभेमध्ये जाहीर होणार आहे। जी काय माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार मुंबईमध्ये जे काही विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामांची एक 12 मिनिटांची चित्रफीत जी आहे ती सगळ्यात आधी दाखवली जाणार आहे। त्यानंतर सर्व भाषण जे आहेत ते सुरू होणार आहेत। नक्कीच तेव्हा या सगळ्याला मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक त्याची सुद्धा किनार असणार आहे आणि त्या दृष्टीने शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकण्याचं काम आजच्या या दसरा मेळाव्यातून होईल अशी आशा सुद्धा व्यक्त केली जाते। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज उद्धव ठाकरे भाषण करतील। राज्याचा कारभार पाहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला नंबर 1 करण्यासाठी प्रयत्न करत आहेत।
दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाला दिशा देण्याचा वारसा उद्धव ठाकरेंनी यशस्वीपणे सांभाळलाय. पाहूया त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. ठाकरे परिवारातले पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व करताय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखली. मात्र मागील वर्षी पहिल्यांदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात झाला नाही. शिवाजी पार्क समोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दसरा मेळावा झाला. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत दसरा मेळावा संपन्न झाला. सर्व माध्यमांनी प्रसारण केल्यानं घराघरात तो पाहता आला. खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्यानं सर्व परिमाणं बदलली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख काय मार्गदर्शन करतील, काय विचार त्यांचे असतील, विचारांचं सोनं जे आपण दरवर्षी शिवतीर्थावर लुटतो तेच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शंभूकानंदमध्ये सुद्धा विचारांचं सोनं लुटायला आपल्या सगळ्यांना मिळेल. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी मागील वर्षी विरोधकांचा चांगला समाचार घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी कायमच महत्त्वाचा ठरत आला. दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक नेहमीच गर्दी करत असतात. त्यामुळे आताही दसरा मेळावा आधी इतकाच महत्त्वाचा ठरतोय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे जसं शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे, तसंच लक्ष राज्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं आणि इतरही पक्षांच्या नेत्यांचं लागलेलं आहे. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी आता शिवसेनेने सीमोल्लंघन करत राज्याबाहेरही आक्रमकपणे पूर्वतयारी सुरू केलेली आहे. विशेष करून उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक दादरा नगर हवेलीमध्ये होत आहे, तिथे देखील शिवसेनेने उमेदवार घोषित केलेला आहे. या होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना नेमकं काय करणार आहे यावरूनच शिवसेनेची पुढील देश पातळीवरची वाटचाल ठरणार आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेनं वाटचाल केलेली आहे. शिवसेना प्रमुखांची भाषणं ही नेहमीच सामान्यांना पटणारी होती. त्यामुळेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे भारतीयांच्या मनाचा हुंकार होते. ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंग यांनी शिवसेना प्रमुखांना सेफ्टी व्हॉल्व्हची उपमा दिली होती. प्रेशर कुकरचा व्हॉल्व्ह त्यातल्या वाफेला जागा देतो, त्यामुळे प्रेशर कुकरचा स्फोट होत नाही. देशातल्या जनतेचा संताप, राजकारण्यांवरचा रोष, भ्रष्टाचाराची चीड, पाकिस्तानच्या कुरापती, दहशतवादाचा धोका, दंगली, बॉम्बस्फोट यासारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर कोणताच नेता बोलत नव्हता. तेव्हा जनतेच्या मनातली ही चीड शिवसेना प्रमुखांच्या भाषणातून व्यक्त व्हायची. आपले प्रश्न मांडणारा, आपली भाषा बोलणारा एकच नेता, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सामान्यांना वाटायचं. परिणामी देशातल्या नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला नाही. त्यामुळे खुशवंत सिंग यांनी शिवसेना प्रमुखांना या देशाचा सेफ्टी व्हॉल्व्ह असं म्हटलं होतं. कोण ही बाई? इटली मधली. अरे मुर्दाडानो, 2000 वर्ष मोगलांनी तुमच्या बोडक्यावर राज्य केले या देशावर. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि आता पुन्हा इटली राज्य करते परदेशी. काय भयंकर चाललंय. दसरा मेळाव्यातून शिवसेना प्रमुख भाषण करताना विविध विषयांचा समाचार घ्यायचे नव्हे, तर देशभरातल्या नागरिकांना काय वाटतं, त्यांचं मत काय आहे, हेच शिवसेना प्रमुखांच्या भाषणातून व्यक्त व्हायचं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता हयात नाही, मात्र शिवसेनेच्या वाटचालीत दसरा मेळावा नेहमीच मैलाचा दगड ठरला. त्यामुळे शिवसेनेचा हा दसरा मेळावा आजही तितकाच महत्त्वाचा ठरतोय. संतोष गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत आहेत. मात्र कोरोनाचं सावट असल्यानं यावर्षी निवडक निमंत्रितांमध्येच दसरा मेळावा साजरा केला जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर दुसरीकडे ठाण्यात अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर दसरा मेळावा पाहण्याची सोय केली गेली आहे. ही माहिती सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. आपल्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब,
आज शिवसेना पक्षाकरता मोठा दिवस असतो. दसरा मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे. कशा पद्धतीचं सगळं आयोजन आहे? दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी एक मोठा आनंदाचा दिवस आणि खऱ्या अर्थाने मेजवानी असते. आणि बाळासाहेब जेव्हा शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला संबोधित करायचे तर अख्ख्या राज्याचं देशाचं लक्ष लागून असायचं की नेमकं बाळासाहेब काय बोलतात, कुठले विचार देत आहेत. आणि दसरा मेळाव्यातून पक्षाची भूमिका आणि सगळ्यांनाच मार्गदर्शन, एक दिशा देण्याचं काम या दसरा मेळाव्यातून होत असतं. आता पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री आज षण्मुखानंद हॉलमधून शिवसैनिकांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना संबोधित करतील आणि त्यांच्या या आजच्या या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काय बोलणार, काय विचार देणार, दिशा देणार, या सगळ्या गोष्टी एक उत्सुकता असते. कोविड आहे, कोविडचं संकट आहे आणि या संकटामध्ये सगळेच नियम पाळून आपल्याला. तोच प्रश्न होता. कोविडचे सध्या आहे निर्बंध भले शिथिल केले असले तरी साधारणपणे निमंत्रित किती लोक आहेत? आणि दसरा मेळावा म्हटलं की राज्यभरातून शिवसैनिक येत असतात, तर तिथे शिवसैनिकांनी जास्त जमू नये किंवा जे निमंत्रित ते किती निमंत्रित असेल साधारणपणे? कोविडचं संकट अद्याप गेलेलं नाही, त्यामुळे आपल्याला नियम पाळूनच हा मेळावा साजरा करायचा आहे. त्यामुळे जे निमंत्रित आहेत 50% संख्येने त्या ठिकाणी पासेसचं वाटप झालेलं आहे आणि निमंत्रितांनीच त्या ठिकाणी परवानगी आहे. कारण शेवटी कोविड आहे, सुरक्षित अंतर ठेवणं, नियम पाळणं, मास्क वापरणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला पाळायच्या. जोपर्यंत कोविडचं संकट संपूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत हे करण्याची आवश्यकता आहे. कारण मुख्यमंत्री स्वतःच या कोविडच्या बाबतीमध्ये सतर्क आहेत, गंभीर आहेत आणि म्हणून नेहमीच ते नागरिकांना आवाहन आणि सूचना करत असतात, निर्णय घेत असतात की. आणि त्यामुळेच राज्यामध्ये कोविडचं जे संकट आहे आपल्याला कंट्रोलमध्ये आणता आलेलं आहे. त्यामुळे नक्की या आजच्या दिवशी देखील सगळी जी काही नियमावली आहे ती पाळून कार्यकर्ते येतील आणि निमंत्रितांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. 50% षण्मुखानंद जे हॉलची कॅपॅसिटी आहे 50% कार्यकर्ते पदाधिकारी येतील. सगळी जी काही नियमावली आहे ती पाळून कार्यकर्ते येतील आणि निमंत्रितांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. 50% षण्मुखानंद जे हॉलची कॅपॅसिटी आहे 50% कार्यकर्ते पदाधिकारी येतील आणि मुख्यमंत्री महोदयांचे विचार ऐकतील. हजारोच्या संख्येनं दसरा मेळाव्याला शिवसैनिक येत असतात. आता करोनामुळे जायला तिथे मिळणार नाही, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की संध्याकाळकरता काही ठिकाणी मोठे होल्डिंग्स लावून किंवा मोठी स्क्रीन लावून साहेबांचं भाषण जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं जाणार आहे. हो बिलकुल. यामध्ये जे आता हॉलची कॅपॅसिटी आहे तेवढे हॉलमध्ये बसतील, कारण शेवटी आपल्याला नियम पाळायचे आहेत. आणि बाकी राज्यभरामध्ये मोठमोठ्या स्क्रीन विभागात लावल्या जातात आणि मुख्यमंत्री महोदयांचं, उद्धव साहेबांचं भाषण सगळ्यांनाच ऐकायला मिळतं. एक शेवटी आता हे कोविडचं संकट जात नाही तोपर्यंत हे आहे. बाकी पुढच्या वर्षी तर जल्लोषामध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवतीर्थावर दसरा मेळावा होईल, त्यावेळेस त्याचं पक्षप्रमुखांचं, मुख्यमंत्री महोदयांचं विचारांचं सोनं लुटतील सगळेजण. लवकरात लवकर करोना जावा आणि ज्या पद्धतीनं मंत्री साहेब बोलले आहेत की पुढच्या वर्षीचा जो दसरा मेळावा असेल तो अधिक जल्लोषाने असेल, त्यावेळीच कार्यकर्त्यांना तिकडे यायला मिळेल. त्यामुळे आता करोनाचे नियम पाळून हा आजचा दसरा मेळावा जो आहे तो साजरा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरचं अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. हे आज बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडच्या जशमपूरमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झालाय आणि या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत. कार चालकानं 20 जणांना चिरडलंय. कार चालकाचा पोलिसांकडून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, कारण हे दृश्य सुद्धा तुम्हाला विचलित करू शकतात. रस्त्यावर थांबलेल्या लोकांना या भरधाव अशा कारनं चिरडलेला आहे.
4 जणांचा यात जीव गेलेला आहे. खरं तर ही दृश्य इतकी भयानक आहेत की आम्ही तुम्हाला ती दाखवूसुद्धा शकत नाही आहेत. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, कारण जवळपास 20 जणांना या कारनं चिरडलेलं आहे. दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यानची ही घटना आहे. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर जमलेले होते आणि याच गर्दीला चिरडत ही गाडी पुढे गेलेली आहे. 4 जणांचा यात मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण जखमी झालेले आहेत. जवळपास 20 जण यात जखमी झाल्याचं कळतं आहे. छत्तीसगडमध्ये ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. दुर्गा विसर्जन मिरवणुकीची ही सगळी धामधूम सुरू होती आणि त्याचवेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांवरून ही गाडी भरधाव वेगानं गेली. त्यांना धडक देत, त्यांना चिरडत ही गाडी पुढे गेलेली आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटलं होतं का, ब्रेक फेल झालेला होता का, की ही व्यक्ती नशेत होती, याच्याबद्दलचा तपशील अजून कळू शकलेला नाही आहे. पण अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण भक्तीमध्ये लीन झालेले हे सगळे नागरिक दुर्गा पूजेच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये होते आणि काळ बनून आलेली ही गाडी 4 जणांना ठार करून गेली. याच बातमीसोबत महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. माओवादी नेता रामकृष्णचा मृत्यू झाल्याचं माओवादी संघटनेनं अधिकृत पत्रक काढून सांगितलेलं आहे. किडनी निकामी झाल्यानं रामकृष्णचा मृत्यू झालेला आहे. रामकृष्णवर 2 कोटींचं बक्षीस सरकारनं जाहीर केलेलं होतं. माओवादी चळवळीतला कटांचा तो मास्टर माइंड होता आणि माओवादी चळवळीतला हा एक म्होरक्या म्हणून रामकृष्ण ओळखला जायचा. त्याचा किडनीच्या विकारामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. रामकृष्णाची किडनी निकामी झालेली होती, त्यामुळे दंडकारण्यात दहशतीचं दुसरं नाव म्हणून ज्याला ओळखलं जायचं असा हा रामकृष्ण आज दगावलेला आहे. त्याचा मृत्यू झाला आहे. याचसोबत महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज नवीन काय. पाहूया, यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक माहिती सांगतायत. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. क्रिप्टो की समझ या आमच्या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी क्रिप्टो चलनाशी संबंधित या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आले. बिटकॉइनने $55,000चा टप्पा पार केलाय. सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी बिटकॉइनची किंमत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. हे चलन 5 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर व्यापार करते. बिटकॉइनचे बाजार भांडवल हे $1.3 ट्रिलियन इतका आहे. त्याचवेळी इथरचे बाजार भांडवल हे $422 अब्ज पर्यंत पोहोचले. या आठवड्यात एकूण क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूम 27.52% वाढले. विकेंद्रीकृत वित्तमध्ये एकूण व्हॉल्यूम सध्या सुमारे $18.18 अब्ज इतका आहे, जे एकूण क्रिप्टो मार्केट व्हॉल्यूमच्या 13% आहे. बँक ऑफ अमेरिकाने क्रिप्टो एक्सपोजरसह 20 हाय प्रोफाईल कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यात वॉल्ट डिझनी, फॉक्स कॉर्पोरेशन आणि JP मॉर्गन क्रिप्टो आणि डिजिटल मालमत्तेच्या मालकीच्या 20 सार्वजनिक विक्री झालेल्या अमेरिकन कंपन्या आहेत. मॉर्गन स्टॅनली, सिग्नेचर बँक आणि वॉर्नर म्युझिक ग्रुपची काही प्रमाणात डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक आहे.
बँक ऑफ अमेरिकाने क्रिप्टो एक्सपोजरसह 20 हाय प्रोफाईल कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यात वॉल्ट डिझनी, फॉक्स कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन क्रिप्टो आणि डिजिटल मालमत्तेच्या मालकीच्या 20 सार्वजनिक विक्री झालेल्या अमेरिकन कंपन्या आहेत. मॉर्गन स्टॅनली, सिग्नेचर बँक आणि वॉर्नर म्युझिक ग्रुपची काही प्रमाणात डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक आहे. यावर बँक ऑफ अमेरिकाने क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या वापराचा अर्थ असा सांगितलाय की भविष्यात तुम्ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनला अनलॉक करण्यासाठी, स्टॉक किंवा घर खरेदी करण्यासाठी, लाभांश मिळवण्यासाठी, अर्ज घेण्यासाठी किंवा पिझ्झासाठी पैसे देण्यासाठी वापरले जाऊ शकते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित सेशन ॲप तुम्हाला जास्त प्रायव्हसी देईल आणि कोणत्याही प्रकारचा डेटा ब्रीच पासूनही वाचवेल. ऑक्झन हे एक प्रूफ ऑफ स्टेक कम्युनिटीवर आधारित एक प्रायव्हसी केंद्रित प्लॅटफॉर्म आहे. याने एक अतिशय सुरक्षित निनावी मेसेंजिंग प्लॅटफॉर्म सेशन तयार केलंय. सेशन हे एक एन्क्रिप्टेड प्रायव्हेट मेसेंजरचा एक नवा प्रकार आहे. कोणताही केंद्रीय सर्व्हर नसल्यामुळे सेशन त्याच्या वापरकर्त्यांचा डेटा लीक किंवा विकू शकत नाही. ॲप iOS, अँड्रॉइड, मॅक, विंडोज आणि लायनक्सवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. सेशन हे एक एंड टू एंड एन्क्रिप्टेड मेसेंजर आहे जो डेटा लीक होण्याचं प्रमाण कमी करते. NFT सेल्सने तिसऱ्या तिमाहीत नवा उच्चांक गाठलाय. त्याचा सेल $10.7 बिलियन पर्यंत पोहोचलाय. मार्केट टॅकरने डॅप रडारच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या शेवटच्या तिमाहीत नॉन फंजिबल टोकनचे सेल गेल्या 3 महिन्यात 8 पटीने वाढून $10.7 बिलियन इतकी झाली आहे. सगळ्यात मोठ्या NFT मार्केट प्लेस ओपन सीवर ऑगस्टमध्ये सेल्स व्हॉल्यूम $3.4 बिलियन पर्यंत पोहोचलाय, कारण क्रिप्टो असेटची मागणी नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये ही गुंतवणूकदारांची मागणी जास्त होती. क्रिप्टोशी संबंधित विशेष बातम्यांमध्ये आज इतकंच. पुढच्या वेळी क्रिप्टो चलनाशी संबंधित आणखी काही बातम्या घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. यानंतर जाणून घेऊयात आमच्या खास मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील. बरं, आता एक अशी जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकतात, आणि हो, तुमच्या एका फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग संजीवनी, अ शॉट ऑफ लाईफ. संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची सगळी उत्तरं मिळतील, अगदी माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल. तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे सगळे प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती एका मेसेजवर मिळवा. त्यासाठी पुढचा क्रमांक आहे 7977773753. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.